पाळला जातो तसं नाही. आज तुम्ही मला इथे बोलावलं आणि आपले सगळे मान्यवर इथे सगळे आलेले दिग्गज आहेत, एक एक जण, प्रत्येकावरती अगदी एक एक दिवस कार्यक्रम झाला तरी तो कमी होईल एवढा कार्यक्रम आहे. आणि 5 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकशाहीने स्वतःचं नाव घराघरामध्ये वाहिनीने पोचवलंच आहे. परंतु तुमचे जे इथले स्थानिक प्रतिनिधी आहेत ते पण अतिशय सक्रिय आहेत. आणि लोकशाही सुरू झाली त्यावेळेला जे इतर वाहिन्यांमध्ये असताना हे माझे लाडके होते, त्या सगळे लोक इकडे मला लोकशाहीमध्ये आलेले दिसत आहेत. मग विशाल असेल, लाघवी असेल किंवा बरेच जणांना नावाने मी चांगलीच ओळखते. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात आणि मला आज माझं मनोगत मांडण्यासाठी सांगितलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. एक तर समाज शिक्षण ज्या ज्या लोकांनी समाज सुधारणांचं काम केलं त्या समाज सुधारकांनी स्त्रियांचं जे दुय्यम स्थान होतं ते बदलण्याचा प्रयत्न केला. आणि त्या समाज सुधारकांमुळे ज्या पुणे शहरामध्ये एकेकाळी शेवटच्या पेशव्यांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला माझ्या वाचनाप्रमाणे जवळजवळ 10 ते 12 महिला सती गेल्या होत्या, अशी परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. आणि आज सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, महर्षी कर्वे, राजर्षी शाहू छत्रपती यांच्यासारख्या व्यक्तींनी जी समाज सुधारणा केली त्याच्यामुळे आम्हाला राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये संधी मिळण्याच्यासाठी आधी शिक्षण मिळालं आणि शिक्षणानंतर राजकारणामध्ये काम सुरू झालं. राजकारणात बरेच मी चढउतार पाहिले, परंतु महत्त्वाचं म्हणजे हा समाज जातीयतेपासून दूर व्हावा, स्त्री पुरुष विषमतेपासून दूर व्हावा आणि भारताच्या राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली. त्या संधी मिळाल्यानंतर ती संधी कोणी हिसकावून घेऊ नये, त्यांच्या मानवी अधिकारांचं कोणी हनन करू नये, या मुद्द्यांवरती अगदी माझ्या राजकारणातल्या पहिल्या प्रवेशाच्या दिवसापासून ते आजपर्यंत मी ठाम आहे. त्यामुळे काही गोष्टी नॉन निगोशिएबल कॉन्टेंट किंवा ज्याच्याबद्दल आपण कुठली तडजोड करत नसतो अशा ज्या भूमिका असतात त्या भूमिकांवरती सातत्याने मी काम करत आले. 1998 सालानंतर ज्यावेळेला शिवसेनेमध्ये मी काम करायला लागले त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावरती 2002 मध्ये विधान परिषदेची आमदार म्हणून जबाबदारी टाकली. त्याला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी विधान परिषदेची उपसभापती होईन. कारण सभागृहामध्ये हर्षवर्धनजी पाटील इथे आहेत, त्यांना अनुभव आहे, खूप प्रचंड संसदपटू ते दांडगे आहेत, त्याचबरोबर संसदीय कार्यमंत्री होते ते, की विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांनी बोलायला लागणं आणि त्यातून उत्तर मिळवणं ही एक फार मोठी कला असते की ज्याच्यामधून आयुध असतं, अभ्यास लागतो. आणि अशा वेळेला तो खूप दिग्गज सभागृहामध्ये होते. प्रमोद नवलकर होते, मधुकर सरपोतदार होते. आणि अशा वेळेला परत 2008 मध्ये पक्षाने संधी दिली, 2014 मध्ये संधी दिली. बरेच लोकांना असं वाटतं की संधी दिली पक्षाने, मी खरंच ऋणी आहे पक्षाची. परंतु